आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांची जी माहिती आहे त्यानुसार नागपुरात घातपाताची शक्यता वर्तवली आहे. खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विधिमंडळ परिसरामध्ये आणि नागपुरातील संवेदनशील ठिकाणांवरची सुरक्षा जी आहे ती अलर्टवर आहे. हे दृश्य आहे नागपूर विधान भवन परिसरामधले विधान भवनाच्या समोरचे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सकाळपासूनच सुरक्षा जी आहे ती अलर्टवर आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चोख तपासणी करूनच त्याला आत सोडलं जात आहे. त्यासोबतच या ठिकाणी डॉग स्क्वॉडही पाचारण करण्यात आलेलं आहे आणि फोर्स वनही तैनात करण्यात आलेली आहे. एकूणच ऑपरेशन सिंदूर नंतर जैश ए मोहम्मदकडनं भारतात घातपाताची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजपासून जे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यामुळे ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि ठिकठिकाणी म्हणजे नागपुरातले अधिवेशन ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचं निवास, उपमुख्यमंत्र्यांचं निवास, सगळं मंत्रिमंडळ जिथे थांबलेलं आहे ते ठिकाण, त्यासोबतच नागपुरातल्या महत्त्वाच्या ठिकाणची सुरक्षा जी आहे ती अलर्टवर आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.